सोबत खेळत होतो. तेवढ्यात माझी बहीण बोलली की मला येऊन पाणी भरण्यासाठी मदत. नंतर लागलो तिला पाणी भरण्यासाठी मदत करायला. गायचा आज होता संडे, त्यामुळे मी घरीच होता. पण घरी जायला नाही का सर्वजण सांगतात हे काम कर ते काम कर, त्यापेक्षा आपण रिक्षा काढून रिक्षावर गेलेलं बरं. आला मला कुत्र्यासारखा कंटाळा, पण काय नंतर बोलणं खायला लागेल, त्यामुळे मग गपचूप पाणी भरत. मग परत लागलो आपल्या चिकू सोबत खेळायला. त्यानंतर मग त्याला अंघोळ करायला घेतलं. आपल्या चिकूला टपामध्ये ठेवलं, पण तो पळतच होता, त्यामुळे माझ्या बहिणीने त्याला पकडला आणि त्याची व्यवस्थित अंघोळ केली. संध्याकाळी रिक्षा काढली आणि टाइमपास आलो स्टेशनला. त्यानंतर लाईनीमध्ये लावली आणि पॅसेंजर भरायला घेतले. त्यानंतर मग रात्री गेलो मटण घेण्यासाठी. तर गायज आज होता संडे आणि संडेला मटण नाही खाला तर कुठला. आता मस्त 1 किलो मटण घेतलाय. आता घरी जाऊन देतो मम्मीला आणि बोलतो मस्त भाजी बनव. मी रिक्षावरून घरी येतो आणि मस्त गाण भरून जेवतो. घरी गेलो, मम्मीच्या हातामध्ये मटण दिलं. त्यानंतर मम्मी आणि माझा मित्र प्रणय आम्ही गेलो दोघं जण नाला. त्याला बोलला मी तयारी करून राहा, पण हा चड्डीवरच होता. मग काय त्याला चड्डीवर उचलला आणि घेऊन आला. आणि हा बघा माझा चुतिया मित्र चड्डी घालून आलाय आणि बोलतो एसी ट्रेन मध्ये जाऊन. जर टीसीने पकडला ना आम्हाला तर दोघांची चड्डी काढून हातात देतील आमच्या.